आता बातमी आहे एका दुर्मिळ बेडकाची। हा बेडूक दिसायला आकर्षक आहेच, मात्र तो चक्क हवेत उडतोय। होय, उडणारा बेडूक अशीच त्याची ओळख आहे। कुठे आढळलाय हा उडणारा बेडूक, काय आहे त्याची खासियत, पाहूया त्याच संदर्भातला हा एक मस्त रिपोर्ट। तुम्ही कधी पाहिलाय उडणारा बेडूक? तळ कोकणात आढळला उडणारा बेडूक। 8 महिने झोपा काढणारा कुंभकर्ण बेडूक। सुंदर हिरवा रंग आणि टपोरे डोळे। हा आहे मलबार ग्लाइडिंग फ्रॉग। अत्यंत दुर्मिळ असा हा बेडूक। या बेडकाची खासियत म्हणजे तो चक्क हवेत उडतो। शुक्रवारी रात्री दोडामार्ग इथल्या झोळंबे गावातील बागायत परिसरात ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा बेडूक आढळला। हा बेडूक एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर उडी मारताना चक्क तरंगत जातो। त्यासाठी निसर्गानं त्याच्या पायाची बोटं पातळ पडद्यानं जोडली आहेत। महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा बेडूक आहे। हा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळपास 8 महिने तो निद्रावस्थेमध्ये असतो। पण मान्सून सुरू होताच या बेडकाच्या प्रजाती जागृत होतात। मान्सून कालावधी हा या बेडकांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा ठरतो। पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये केरळापासून चांदोलीपर्यंत हा सुंदर बेडूक आढळून येतो। बेडूक निशाचर असल्यामुळे तो दिवसा झोपतो आणि रात्री क्रियाशील होतो। मान्सूनच्या पहिल्या पावसात या बेडकाचं जीवनचक्र सुरू होतं। एकाच झाडाच्या फांदीवर अनेक नर हे मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज देत असतात। ज्या नर बेडकाचा आवाज मोठा त्याकडे मादी आकर्षित होते। या बेडकाची मादी आकाराने मोठी असते तर नराचा आकार लहान असतो। घरटं करण्यासाठी हे बेडूक एखादं पाण्याचं डबकं किंवा ओहोळ ज्यावर झाडांची फांदी पसरलेली असते अशा जागेला प्राधान्य देतात। मलबार ग्लाइडिंग फ्रॉगचे घरटं म्हणजे अनेक पानं एकत्र करून केलेला चिकट फेसाळ पुंजका असतो। जेव्हा मादी अंडी घालते तेव्हा पानावर एक चिकट स्त्राव सोडते। घरट्यात ती अंडी सुरक्षित आणि ओलसर राहतात। काही दिवसांनी टॅडपोल्स तयार होऊन ते अलगद खालील डबक्यात पडून त्यांची पुढील वाढ सुरू होते। टॅडपोल्सची शेपूट हळूहळू गळून पडते आणि पूर्ण वाढ झालेला मलबार ग्लाइडिंग फ्रॉग पुन्हा झाडावरनं आपला नवा जीवन प्रवास सुरू करतो। ऑक्टोबर पर्यंत असं चक्र सुरू राहतं। पावसाळा संपत आला की उंच फांदीवर सुरक्षित जागा शोधून हे बेडूक झोपी जातात। त्याला हायबरनेशन असं म्हणतात। पुढचे 8 महिने हा बेडूक निद्रा देवीच्या अधीन होतो। तो जागा होतो थेट पुढच्या पावसाळ्यात। आंबोलीहून निर्णय राऊतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।